अशी आमची लायकी काढली जात असल्याने त्यांनी आमच्यावर संजय शिरसाटांची ठाकरे गटावर जोरदार टीका। राज्यात ऑपरेशन टायगरची पुन्हा एकदा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। या चर्चांमुळे आता शिवसेनेच्या वर्धापनदिनी ठाकरेंच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात असून यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत। उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती। या बैठकीसाठी ठाकरेंच्या पक्षाचे सर्व खासदार उपस्थित राहिलेले नव्हते, त्यामुळे ठाकरेंच्या पक्षातील खासदार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली। त्याचवेळी ठाकरे गटावर खोचक टीका केली। संजय शिरसाट यांनी म्हटलंय की काल रात्रीपासून ऑपरेशन टायगर, उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार दिल्ली दरबारी या चर्चा सुरू आहेत। आम्हाला आमच्या नेत्यांना कॉल येत आहेत, त्याचे काय सुरू आहे आम्हाला माहीत नाही। एकीकडे हम साथ साथ हैचे फोटो येत आहेत, संजय राऊत आपल्याच खासदारांना शिव्या देत आहेत, मग आम्ही एक आहेत, हा कन्फ्युजन आहे। आमचं काही ऑपरेशन टायगर असा काही प्रकार नाही, त्यांचं पक्ष त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे, पण जी काही नाराजी आहे ती बघावी। अशा शिव्या देणं प्रेसमध्ये आणि काय ती भाषा, पक्षात आपला कार्यकर्ता म्हणून त्यांनी वागावं, पक्षात त्यांना सन्मान दिला जात नाही, चांगले संबंध केले जात नाहीत, याचे परिणाम हे आहेत। दोन्हीकडून बोलला जात आहे, तुमचे खासदार तुम्हाला माहीत नाही का कुठे आहेत, अशी लायकी काढली जात असल्याने त्यांनी आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावला। स्वतःचे काय चुकले ते दाखवत नाही, त्यांची काय भूमिका आहे त्यांना माहीत नाही, त्यांनी प्रेसमधून शिवी दिली याचे कारण काय आहे ते समजावून सांगतील का? तुम्ही त्यांना गुलाम समजलं आहे का? जे स्वाभिमानी आहेत त्यांनी त्यांच्या विरोधात बोलणं सुरू केलं आहे। ऑपरेशन टायगरशी आमचा काही संबंध नाही, एकनाथ शिंदे त्यांच्या जागेवर आहेत। संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे। याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु त्यांचं काहीच योगदान नव्हतं, त्यांनी काहीच केलं नाही, ते असेच हवेत निवडून आले। अहो, आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं। कधीतरी कार्यकर्त्याला आपला म्हणून त्यांच्याशी कधीतरी वागा ना। मागचा उठाव झाला ते विसरले नाही आणखीन ते। आता हे जे काही नवीन खासदार जे आपसामध्ये चाललंय यांनाही आता ते उद्या कचरा, पाचोळा, गद्दार असे काहीतरी म्हणतील, परंतु पक्षामध्ये तुम्ही त्यांना सन्मान दिला नाही किंवा त्यांच्याबरोबर जे काही संबंध स्थापित चांगले करायला पाहिजे ते केले नाही, त्याचा तो परिणाम आहे। म्हणून आता त्यांनी इतरांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत जो काही वाद आहे त्याच्यावरच त्यांनी बोललं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।